सुरुवातीलाच एक मोठी बातमी सोलापूरमधून येते आहे। सोलापूरमधील माळशिरसमधील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेत बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता आणि या घटनेनंतर आज शरद पवारांनी मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। यावेळेला गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत। तसंच ईव्हीएम बाबत देखील शरद पवार बोललेले आहेत। दरम्यान दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केलेली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती ईव्हीएमच्या समर्थनार्थ सगळे नेते एकवटल्याचं बघायला मिळालं। तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे, मला काही समजत नाही। खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला भरा। पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं। 2004ला ते दोनदा निवडून आले, 4ला आले, 9ला आले, देशाचे कृषी मंत्री झाले, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं। 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं। आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं। बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो। 2-4 मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो। आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना, पळवून घेऊन जायला येईना। म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप।